पूर्ण नाव काय आहे तुमचं? महेश आबासाहेब खामकर. काय त्रास होते तुम्हाला? मला सायटिका म्हणून आपला जो आजार आहे तो झालता आणि मणकं माझं चार सरलं होतं, फुग्याचा बॉल सरला होता, त्यामुळे मला चालता येत नव्हतं, उभा राहता येत नव्हतं, सूज होती कमरेवर. तुमची वेळ किती आहे आणि आता? ही माझी वेळ 5वी आहे. ज्या टायमाला आता आलो ही 5वी वेळ आहे. आतापर्यंत म्हणजे मागं 4 वेळा आलेलो आहे आणि ही 5वी. मला चालण्यासाठी म्हणजे की मला 5 पावलं पण पुढे चालता येत नव्हते आणि उभं राहायला सुद्धा आता जसं उभं राहिलो तसं उभं राहता पण येत नव्हतं. कसल्याच प्रकारे उभं राहायला येत नव्हतं. मला वेदना भरपूर होत होता. हे बिगर औषधाचा विलाज झाला का कशा पद्धतीचा? नाही, बिगर औषधाचा विलाज झाला. यामध्ये कसली गोळी नाही, काय नाही. तुमच्याकडून कसली गोळी घेतली नाही किंवा बाहेरून तुम्ही मेडिकल मधून कोणती गोळी घेण्यास सांगितली असं पण काहीच नाही. कसली गोळी नाही. तुमच्याकडे आलो तेव्हापासून हे गोळी पण घेतली नाही, कसली कोणाकडून नाही, तुमच्याकडून पण नाही. उठा बरं आता, थोडं चालून या बरं. सोडा एकदम मध्ये तो हात द्या बरं. सोडा एकदम फ्री मध्ये. तुमचं आडनाव काय? खामकर. गाव कोणतं? आनंदवाडी. या खाली. त्रास होतो का? नाही ते काढला. या खाली व्यवस्थित. त्रास होतेत का पायाला आता? नाही होत. नाही होत. पहिले त्रास व्हायचे ना? हो, पहिले हा पाय उचलतच नव्हता. डावा पाय उचलतच नव्हता ना? उचलतच नव्हता अजिबात. आता कितपत कमी झालं तुमचं? 80 ते 85% कमी झालं. हा उचलून पहा बरं.
तेव्हा उचलत होता ना पहिला? हो, हा पहिला उचलत होता. तेव्हा उचलत नव्हता बघ. हा उचलत नव्हता अजिबात. हा उचललाही करू शकता आता. आता काय नाही, काही काम करता येईल तुम्हाला. काय बेकार अवस्था होती वाटावं तुमची त्यावेळेस आलते त्यावेळेस. लय बेकार कंडिशन होती. चालताच येत नव्हतं. उभा राहायला यायना 2 मिनिटं पण. त्या टायमाला म्हणजे माझ्या पायाचं म्हणजे जे वेदना होत्या ना, दुखायचा ना पाय, तो बंदच होत नव्हता दुखायचा. व्याज नसले, वेदनाच बंद होत नव्हत्या. लय ठिकाणी गेले होते का? हो, 2-3 जागा गेलतो डॉक्टरांकडे. 2-3 जागे गेले. काय सांगितलं डॉक्टरांनी? डॉक्टरने काय गोळ्या द्यायचे या 5 दिवसांनी. त्यांच्या बोलण्यातून अंदाज यायचा की ते काय आता ऑपरेशन शिवाय पर्याय नाही. असं एक 10 ते 12 दिवसात चांगला फरक वाटला. चांगलं चालता यायला लागलं. म्हणजे पूर्ण तरी 40 ते 50% 2दा आल्यावर फरक पडला. कसली गोळी कसली गोळी खाल्ली नाही, काय नाही तुमच्याकडे आल्यापासून. आपण गोळ्या देतो का? काय गोळ्यावर इलाज होतो? नाही, आपल्याकडे एक गोळी सुद्धा दिली जात नाही. बिगर गोळीचा इलाज आहे ना? हो, बिगर गोळीचा इलाज आहे. त्यामुळे साईड इफेक्ट काहीच नाही जाणवला मला.